हॅलो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. लास्ट टाइम आपण युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब चॅप्टर सुरू केला होता आणि अकॉर्डिंग टू माय नॉलेज या चॅप्टर मध्ये आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये आपण अँटीबायोटिक्स पर्यंत येऊन पोहोचलो, बरोबर. मग आता पुढचा जो टॉपिक आहे आपल्याकडे, एक अँटीबायोटिक आहे आपल्याकडे, तिचं नाव आहे पेनिसिलिन. या पेनिसिलिन अँटीबायोटिक बद्दल आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. आता बघा, हा थिअरी पार्ट आहे, याला तुम्ही काय करू शकता, स्किप करण्याऐवजी फक्त समजून घेण्याकडे लक्ष द्या. पेनिसिलिन नावाचं जे काय आपण म्हणतोय काय आहे आपल्याकडे, अँटीबायोटिक आहे. याचा नेमका उपयोग काय असतो, नेमकं काय आहे पेनिसिलिन, ते आपल्याला समजून घ्यायचं. सगळ्यात पहिलं आपण काय सांगतोय, पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स. इट इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स. आता हा काय एक अँटीबायोटिक्सचा ग्रुप आहे. तर ज्या ग्रुपला आपण कुठून ऑब्टेन करतो म्हणतो सरळ सरळ, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम अ फंगस. obtained from a fungus. एका फंगाय पासून हा ग्रुप मिळवला जातो. obtained from a fungus and it is used. यांना वापरलं कधी जाते अँटीबायोटिकला, फॉर द ट्रीटमेंट ऑफ, किंवा असं म्हणू फॉर, इट इज यूज फॉर इन्फेक्शन caused by काही आपल्याकडे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्यांच्यामुळे होणाऱ्या इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी आपण यांना वापरतो. मग कोणकोणते असतील, इन्फेक्शन कॉज्ड बाय बॅक्टेरिया लाईक, त्याच्यामध्ये कोणकोणते बॅक्टेरिया येतील, सगळ्यात पहिले आपल्याकडे येतील स्ट्रॅफायलोकॉक्झी. नंतर कोण येईल आपल्याकडे, दुसरा जो येतो आपल्याकडे तो असेल आपल्याकडे क्लोस्ट्रिडिया. आता क्लोस्ट्रिडिया कोण आहे ते आपल्याला पुढे जाऊन याच्यावरती पूर्ण टॉपिकच आहे. अँड जो शेवटचा असेल आपल्याकडे तो असेल आपल्याकडे स्ट्रेप्टोकॉक्झी. आता मी तुम्हाला या सगळ्यांचे नाव प्रकारासह सांगितलेले आहेत. स्ट्रेप्टो मीन्स लाईन सारखे मण्यांची माळ असेल तसे. स्ट्रॅफायलो म्हणजे काय, माळ पण दिसेल आणि थोडंसं स्ट्रक्चर कसं असेल, इलॉंगेटेड असेल. आणि क्लोस्ट्रिडिया एक बॅक्टेरियम आहे. या बाबतीत आपण काय सांगतो ना सरळ सरळ, का ज्यावेळी आपण काय सांगतो, या ज्या मेडिसिन असतात पेनिसिलिन कंटेंट असणाऱ्या, या मेडिसिन कुठे दिल्या जातील आपल्याला, युजेस काय असतील यांचे, सरळ सरळ बघा आपण काय सांगतोय, युजेस ऑफ पेनिसिलिन. पेनिसिलिन कुठं कुठं यूज केलं जाईल बघा आपल्याकडे. पहिली गोष्ट, पेनिसिलिन वापरले जातील आपल्याकडे, दे आर युज्ड इन द इन्फेक्शन्स ऑफ. आता हे जे वर आपण बॅक्टेरिया सांगितले होते सगळे, स्ट्रेफायलोकॉक्झस, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकॉक्झी, हे तुमच्या कोणत्या बॉडी पार्टला किंवा कोणत्या ऑर्गनला एफेक्ट करतो, आपण म्हणतो इयर, नोज, थ्रोट, तुमच्या कान, नाक, घसा यांच्यामध्ये आपल्याकडे मेडिसिन यूज होईल. अँड स्किन ॲज वेल. मग आपण जर कधी गेलो डॉक्टरकडे, डॉक्टरने आपल्याला जर पेनिसिलिन नावाची अँटीबायोटिक रिकमेंड केली तर ती कुठे कुठे यूज होते, आपण म्हणतो घसा, नाक, कान आणि आपली त्वचा जे रोग असतील त्यांच्यामध्ये काय यूज केले जाते, पेनिसिलिन यूज केले जाते. मग आता या पेनिसिलिनच्या बाबतीत आपण काय सांगतो बघा, आपल्याकडे काय म्हणतो ना आपण कधी कधी काय म्हणतो, दुसरा यूज जो बघायला मिळतो आपल्याला पेनिसिलिनचा तो काय असेल, इट इज ऑल्सो युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ, it is also used in the treatment of diseases like, पहिला डिसीज असेल आपल्याकडे न्यूमोनिया, अँड दुसरा जो डिसीज आहे आपल्याकडे तो आहे स्कारलेट फिवर. आता याला बघा, स्कारलेट फिवर आपल्यासाठी काही नवीन नाहीये, फक्त आपण याचं नाव इंग्लिश मध्ये पहिल्यांदा ऐकलंय. याला काय म्हटलं जातं ना, याला म्हटलं जातं लोह ज्वर. आता ज्वर काय आहे, ज्यावेळी बॉडीमध्ये ताप जास्त आल्यामुळे सगळी बॉडीच फनफन करायला लागते, तापून एकदम गरम झालेले असते, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो फिवर. पण या फिवर मध्ये काय होतं, आपली बॉडी एक्स्ट्रीम टेम्परेचरला जाण्याची शक्यता असते, ज्याला आपण म्हणतो ना डोक्यात जाणारा ताप,
तो असतो आपल्याकडे स्कारलेट फिवर. तर या पद्धतीने आपल्याकडे बघा पेनिसिलिनची स्टोरी असेल. आता आपल्याला बघायचं पेनिसिलिन शोधली कशी गेली होती. तर त्यासाठी आपल्या बुकमध्ये आपल्याला एक कॉलम दिलेला आहे, इंट्रोडक्शन टू अ सायंटिस्ट. आता या सायंटिस्टची स्टोरी आपल्याला अशी काही गरजेची नाहीये का इथे वाचली पाहिजे आपण. सरळ सरळ मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. पेनिसिलिन शोधले होते आपल्याकडे एका सायंटिस्टने, त्याचं नाव होतं अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग. या अलेक्झांडर फ्लेमिंगने काय शोधले होते पेनिसिलिन बघा. याचा लॅबमध्ये एक एक्सपेरिमेंट सुरू होता. लॅबमध्ये याने काय केलं, हा पेट्री डिश घेतल्या, अशा काचेच्या 2-3 डिशेस घेतल्या आणि त्या डिशेस मध्ये काय करत होता, एक्सपेरिमेंट करत होता. त्या डिशेस मध्ये तो काय करत होता, बॅक्टेरियाच्या कॉलनीज अशा ग्रो करत होता. आता हीच प्लेट जर मी खालच्या बाजूने बघितली तर आपल्या काय लक्षात येईल, असे सर्क्युलर दिसेल. मग या सर्क्युलर प्लेटच्या आतमध्ये आपण काय सांगतो, त्याने बघितलं का बॅक्टेरियाची कॉलनी इथपर्यंत वाढली अशी, पण त्याच्यानंतर काय होतं, इकडे दुसरी कॉलनी वाढली असेल. पण ह्या दोन ज्या कॉलनी वाढत आहेत यांच्यामध्ये आपण काय सांगतो ना, त्यांनी नोटीस केलं का ह्या कॉलनी याच्या पुढे वाढू नाही राहिल्या, इकडे नाही वाढू राहिल्या, ह्या कॉलनीज इकडे नाही वाढू राहिल्या. मग का नाही वाढू राहिल्या, त्याचं रिझन त्याला मिळालं का या दोन कॉलनीच्या मध्ये एक वेगळीच ऑर्गॅनिझम डेव्हलप झाली, ती होती आपल्याकडे पेनिसिलिन. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं का पेनिसिलिन नावाचं जे औषध आहे ना, किंवा पेनिसिलिन नावाचे जे काय आपण म्हणतो अँटीबायोटिक्स आहेत, हे काय करतात, बॅक्टेरियाच्या ग्रोथला कंट्रोल करतात. आणि म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंगने शोधून काढली पेनिसिलिन. आणि ह्या पेनिसिलिनला आपण आज कुठं कुठं युज करतोय सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं. मग कशी शोधली होती त्याची पण स्टोरी बघितली. आपण आता बघतोय काय, अँटीबायोटिकच्या बाबतीत तुम्हाला काही महत्वाच्या सूचना असतील, कॉशन्स म्हणतो आपण त्याला. कॉशन म्हणजे काय, सूचना. तर सगळ्यात पहिली सूचना आपल्यासाठी असेल काय, अँटीबायोटिक्स ऑलवेज कशा घेतल्या पाहिजे, दे शुड बी टेकन विथ द प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. अँटीबायोटिक नेहमी कशा घेतल्या पाहिजे, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननेच घेतल्या पाहिजे. स्वतःहून अँटीबायोटिक घेणं चुकीचं असतं. स्वतःहून अँटीबायोटिक जर घेतले, यांचं नावच काय अँटीबायोटिक. नेक्स्ट टाइम तुम्हाला कोणताही डिसीज झाला आणि तुम्ही जर औषधं घ्यायला गेले, एकदा काय अँटीबायोटिक तुमच्या बॉडीमध्ये जास्त झाल्या, नेक्स्ट टाइम तुम्ही दुसरं घेतलेलं मेडिसिन मात्र काय होत राहतं, बॉडीवरती इफेक्ट करत नाही. त्याच्यामुळे अँटीबायोटिक पहिली गोष्ट काय केल्या पाहिजे, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन नुसारच घेतल्या पाहिजे. देन सेकंड थिंग आपल्याला जी कळली पाहिजे ती काय सांगतो आपण, विदाउट प्रिस्क्रिप्शन एखाद्या मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन स्वतःहून अँटीबायोटिक मागू नका. आपल्याकडे असतं काही लोक असतात जे काय करतात, अझिथ्रोमायसिन नावाची टॅबलेट घेतात घसा दुखायला लागल्यावर, किंवा आपण म्हणतो पेनिसिलिन कंटेंट असणाऱ्या वेगवेगळ्या टॅबलेट घेतात. तर त्या विदाउट प्रिस्क्रिप्शन घ्यायच्या नाही. देन थर्ड थिंग जी आपल्याला सांगितलेली ती काय सांगितलं आपल्याला, कोणतेही आपल्याला छोटे छोटे आजार जर झाले, फॉर एक्झाम्पल आपल्याला झाला थंडी ताप झाला, सर्दी झाली, खोकला झाला, त्यावेळी स्वतःहून स्वतःच्या मनाने कोणतंही मेडिसिन घ्यायचं नाही. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही मेडिसिनला हात पण लावायचा नाही. ठीक आहे. चौथं आपल्याला काय सांगितलंय, बरं काय सांगितलं आपल्याला, तुम्हाला जर डॉक्टरने अँटीबायोटिक टॅबलेटचा एक कोर्स लिहून दिलाय, डॉक्टरने तुम्हाला 6 गोळ्या दिल्यात, तुम्ही 2 खाल्ल्या, आज सकाळी 1 खाल्ली, संध्याकाळी 1 खाल्ली, 2 गोळ्यांमध्ये आपल्याला बरं वाटायला लागलं, मग पुढच्या 4 आपण काय करतो, इग्नोर करतो, खायचं सोडून देतो. आपल्याला असं वाटतं हा आता बरं वाटतंय. बट अँटीबायोटिकचा डोस डॉक्टरने प्रिस्क्राईब करून दिलेला असतो. त्याच्यामुळे अँटीबायोटिकचा जेवढा डोस प्रिस्क्राईब करून दिला तेवढा डोस मात्र आपण घेतलाच पाहिजे. आणि लास्टली आपण काय सांगतोय, ज्या अँटीबायोटिकने तुम्हाला फरक पडला, गरजेचं नाही का प्रत्येकाला त्याने पडेल, म्हणून तुम्हाला फरक पडलेल्या अँटीबायोटिक दुसऱ्या कुणाला अशा स्वतःहून सजेस्ट करू नका, किंवा आपल्या उरलेल्या गोळ्या कोणाला शेअर करत जाऊ नका. बिकॉज अँटीबायोटिक कॅन बी लिथल. चुकीच्या अँटीबायोटिक घेतल्या तर त्याचा परिणाम बॉडीवरती चुकीचा होऊ शकतो. ठीक आहे. तर हे सगळं होतं आपल्याकडे अँटीबायोटिक बद्दल. आता बघा बरं आपण काय सांगतोय, बघा आपल्याकडे काय सांगितलंय, एक तुम्हाला फन फॅक्ट सांगितलेलं आहे बुकमध्ये. फन फॅक्ट काय, आपल्याकडे काही ऍंट्स असतात. आता ऍंट आहेत आपल्याकडे, त्यांना काय म्हणतो आपण, ह्या ज्या मुंग्या आहेत ना आपल्याकडे स्पेशल वाले, यांना म्हटलं जातं लीफ कटर ऍंट्स. थोडासा नॉईज इग्नोर करा, किती नाही म्हटलं तर उद्या बाजार दिवस आहे जनावरांचा, आपल्या आजूबाजूला जनावरांचे व्यापारी लोक राहतात, त्याच्यामुळे आवाज येऊ शकतो. बट आता आपण काय म्हटलं, लीफ कटर ऍंट. ह्या ऍंट काय करतात, झाडाचा पाला जो आहे, लीफ आहेत, त्यांना काय करतात, त्यांच्याकडे जाड असे जबडे असतील, त्यांच्या मॅन्डिबल मध्ये त्या लीफला कट करतील, कट करून त्या लीफला कुठं नेतील, त्यांच्या अँट हिल पर्यंत नेतील. आता अँट हिलला काय म्हटलं, आता आपण म्हणतो ट्रिमॅटेरियम. आता हे ट्रिमॅटेरियम वर्ड तुमच्या बुकमध्ये आहे, तर तो ट्रिमॅटेरियम मध्ये काय करतात बरं, सरळ सॉरी टर्मिटेरियम. आता टर्मिटेरियम म्हणतात त्यांच्या बिळाला, मुंग्यांचं जे वारुळ असतं त्याला काय म्हणतात, टर्मिटेरियम. मग टर्मिटेरियम पर्यंत काय करतील, या लीफला घेऊन जातील. हे लीफ त्यांच्या टर्मिटेरियम मध्ये काय होईल बरं, सडेल किंवा कुजेल आपण म्हणू,
आणि त्याच्यावरती काय डेव्हलप होतील, फंगाय ग्रो होतील. आणि एकदा काय फंगाय ग्रो झाले, या फंगायला ह्या अँट काय करतात, ऍज अ फूड म्हणून यूज करतात. बघा, फंगाय स्वतःहून उगवतात या मुंग्या यांना, म्हणून आपण काय सांगतो, फन फॅक्ट होता आपल्याकडे. नंतर आपण काय सांगतोय बघा, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघायचे. आता आपल्याला युजफुल मध्ये आपण सगळे संपवले असतील. आता हार्मफुल मध्ये आपल्याकडे येतोय क्लोस्ट्रीडियम. क्लोस्ट्रीडियम कोण आहे, किंवा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये अजून कोण येतं, क्लोस्ट्रीडियम तर डिटेलमध्ये बघायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याकडे येतात फंगाय. पॉइंट असेल आपला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुल मायक्रोब्स. मायक्रोब म्हणा, मी तुम्हाला सांगितलं मायक्रोब मायक्रो ऑर्गॅनिझम दोघांचा अर्थ एकच आहे आपल्याकडे. मग हार्मफुल मायक्रोब्स मध्ये आपण काय सांगतो, सगळ्यात पहिलं आपण जर बघितलं तर कोण आहे आपल्याकडे, फंगाय. सगळ्यात पहिलं असेल आपल्याकडे फंगाय. आता फंगाय कशा हार्मफुल असतात बघा, खूप वेळातून पाहिलं असेल, जेव्हा कधी पावसाळ्याचे वगैरे दिवस असतात तेव्हा आपण काय सांगतो, घराबाहेर एखादं पोतं वगैरे पडलेलं असेल, पावसामुळे भिजलं आणि आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, त्याच्यावरती काही दिवसांनी पावडर येते व्हाईट कलरची. ती पावडर म्हणजे कोणी फंगाय असतील. किंवा आपण दुसरं जर एक्झाम्पल दिलं तर आपण काय सांगतोय बरं सरळ सरळ, असे जे फंगायमुळे डॅमेज झाले आर्टिकल असतील, पोते असू द्या, पोते जुने जे असायचे, किंवा आपण म्हणतो चामडी चपला असायच्या आपल्या घरात, जर आजी आजोबा असतील तर ते अजूनही घालत असतील, तर या कातडी चपला असतील, पोत्या असतील, यांच्यावरती हे फंगाय डेव्हलप झाले. त्याच्यानंतर आपण काय बघतो, काही दिवसातच ते आर्टिकल काय होतात, खराब होऊन जातात, जास्त काळ टिकत नाही ते. आणि तिसरं जे काय आपण सांगतो ते काय सांगतो आपण, हे जे आर्टिकल असतील हे काय म्हणतो आपण, समरमध्ये आणि विंटरमध्ये मात्र जास्त काळ टिकतील, पण पावसाळ्यामध्ये जेव्हा कधी यांना मॉइश्चर मिळेल तेव्हा मात्र काय होतात, लवकर खराब होऊन जातात. असं काय होत असेल, त्याचं रिझन आहे आपल्याकडे. काय सांगतो आपण, आपल्या आजूबाजूला जे काही हवा आहे, तर त्या हवेमध्ये काय सांगतो आपण, मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगाय. आता स्पोर काय असतात तेवढं सांगायची गरज पण नाहीये, पण तरी सांगून ठेव तुम्हाला. जर आपण एक फंगायची बॉडी जर बघितली तर आपल्याला माहिती, फंगायच्या बॉडीमध्ये आपण काय सांगतो, हे जे काही स्ट्रक्चर याला आपण म्हणतो स्पोरॅन्जियम, आणि याच्या आतून कोण तयार होतात, स्पोर. जेव्हा कधी हे फंगाय मॅच्युअर होईल, फुटेल, तेव्हा हे स्पोर काय होतील, हवेत उडून जातील. मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगाय आर प्रेझेंट इन द एअर, आर प्रेझेंट इन द एअर. हवेमध्ये स्पोर प्रेझेंट असतील. जेव्हा कधी एखादा माणूस या स्पोरला इनेल करेल ना, तर काय होईल बरं सरळ सरळ, हे स्पोर एखाद्या माणसाला आजारी पाडायला सफिशियंट असतील. आपण काय सांगतो, वेन दिस स्पोर गेट इनफ मॉइश्चर, इनफ म्हणजे किती, पाहिजे तितकं, गेट इनफ मॉइश्चर. हे स्पोर जे आहेत यांचे फंगायचे जे सीड असतील त्यांना पाहिजे तेवढं मॉइश्चर जर भेटलं तर काय होतो आपण, दे स्टार्ट टू जर्मिनेट. मग हे फंगायचे स्पोर जर्मिनेट होतील. जर्मिनेट झाले तर यांचे जे काही खालचे आपण रूट लाईक स्ट्रक्चर सांगतो यांना आपण काय म्हणतो, मायसेलियम. मग आपण काय म्हणतो, देअर मायसेलियम पेनिट्रेट्स. आता पेनिट्रेट करतं म्हणजे नेमकं काय करतं, आरपार जातं कशाच्या, जे काही आपल्याकडे आर्टिकल्स असतील, देअर मायसेलियम पेनिट्रेट थ्रू द आर्टिकल्स. कोणते आर्टिकल, मग सांगितलं तुम्हाला, चामड्याची चप्पल असेल त्याला आपण काय म्हणतो, गनी बॅग म्हणतो, थ्रू द आर्टिकल्स. गनी बॅग म्हणजे काय, गोनपट. अँड ॲब्झॉर्ब न्यूट्रिशन फ्रॉम इट. हे जे गोनपट असतील, कातडी चपला असतील, आपल्याकडे कातडी चमड्याचे बेल्ट वगैरे असतील कमराचे, तर यांच्यातून हे काय करतात, न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करतात. आणि न्यूट्रिशन घेतल्यामुळे काय होतं, मग द आर्टिकल्स बिकम वीक. मग हे तुम्हाला आजारी पाडतील हा वेगळा भाग आहे, पण तुमचे जे वस्तू असतील, आर्टिकल्स असतील, त्यांना खराब करतील, म्हणजे तुमचं नुकसानच करतायत की नाही, म्हणून तर हार्मफुल म्हटलं आपण त्यांना. तर अशा पद्धतीने फंगाय काय करतात ना, भरपूर वेळा आपल्याला काय करतात, हार्म करतात. आपल्याला लक्षात पण येत नाही का फंगायने काय काय केलं आपल्यासोबत. ठीक आहे, त्यांच्यासोबत अजून काय सांगतो आपण, द आर्टिकल्स बिकम वीक. आणि जे काही लाकडी वस्तू असतील आपल्या घरात, टेबल असेल, चेअर असेल, किंवा लाकडाचे आपण काय म्हणतो अजून काही वस्तू असतात, चौकटी वगैरे असतात, दरवाजे असतात, वुडन आर्टिकल्स अल्सो गेट
अफेक्टेड बाय फंगाय. जे काय आपल्याकडे लाकडी वस्तू असतील त्या पण काय होतात, फंगायमुळे खराब होऊन जातात. तर हे सगळं होतं आपल्याकडे फंगायच्या बाबतीत. आता आपण एक शेवटचा पॉईंट घेऊ आज, आणि नंतर आपण काय करू, एक अजून लेक्चर लागेल आपल्याला, त्याच्यानंतर एक टेबल येतो तुमच्या बुकमध्ये, तो टेबल आपला शेवटच्या लेक्चर मध्ये जाईल. हा जो काही पार्ट होता ना आपल्याकडे फंगायचा, हार्मफुल मध्ये पहिला आपण बघितलं फंगाय, दुसरा आपण बघू सेकंड जी काय हार्मफुल आहे मायक्रो ऑर्गॅनिझम असेल ती असेल आपल्याकडे क्लोस्ट्रीडियम. कोण आहे हा क्लोस्ट्रीडियम, कसा आजारी पाडतो आपल्याला तेच बघायचंय. तुम्ही बघा बरं, खूप वेळा तुम्ही ऐकला असेल कुठेतरी लग्नाला किंवा पंक्तीला कुठेतरी गेले जर असे ग्रुपमध्ये, आणि भरपूर लोक एकाच वेळी जर आजारी पडत असतील तर ते कशामुळे पडले बरं, फूड पॉइझनिंग मुळे. पण मग हे फूड पॉइझनिंग नेमकं काय आहे, कोण घडून आणतं, तर त्याचा आन्सर आहे आपल्याकडे फूड पॉइझनिंग घडून आणणारा जो आहे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, तो आहे आपल्याकडे क्लोस्ट्रीडियम. त्याचं नाव आहे आपल्याकडे क्लोस्ट्रीडियम. आता हा कोण आहे ऍक्च्युअल, कसा काम करतो ते आपल्याला बघायचंय. तर आपण काय सांगतोय, द बॅक्टेरिया विच स्पॉइल्स फूड मटेरियल, खाण्याचे पदार्थ खराब करणारा बॅक्टेरिया तो कोण आहे आपला, क्लोस्ट्रीडियम. द बॅक्टेरिया विच स्पॉइल्स फूड मटेरियल इज द क्लोस्ट्रीडियम. शिजवलेलं अन्न आपल्याकडे बघा, डाळ वगैरे जे राहिलेले असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप पटकन खराब होतात, त्याचं रिझनच कोण आहे, क्लोस्ट्रीडियम बॅक्टेरिया. दुसरीकडे आपण काय सांगतोय, क्लोस्ट्रीडियम मुळे अजून काय होतं आपल्याकडे, याच्या आपल्याकडे 100 स्पीसीज असतील. आपण काय सांगतो, आउट ऑफ 100 स्पीसीज ऑफ दिस बॅक्टेरिया, आउट ऑफ 100 स्पीसीज ऑफ दिस बॅक्टेरिया, दिस म्हणण्यापेक्षा दीज म्हणू आपण, दीज बॅक्टेरिया, सम आर, काही काही कशा असतील, सम आर फ्री लिव्हिंग, स्वतःच्या जीवावरती पाहिजे तसे राहणारे फ्री लिव्हिंग. काही कशा असतील आपण म्हणतो, काही फ्री लिव्हिंग आहेत तर काय म्हणतो आपण, सम लिव्ह इन द एलिमेंटरी कॅनल ऑफ ह्युमन्स. फ्री लिव्हिंग इन सॉइल, फ्री लिव्हिंग कुठं राहतील, सॉइल मध्ये. अँड सम लिव्ह इनसाइड द, काही बॅक्टेरिया काय करतील, माणसाच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये राहणं प्रेफर करतील. काही मातीमध्ये फ्री लिव्हिंग राहतील, कोणाशी काही घेणं नाही, पण काही काय करतील, सम लिव्ह इनसाइड द एलिमेंटरी कॅनल ऑफ ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. बाकीच्या ॲनिमलला पण सोडणार नाही, ते आजारी पाडायचं तर कोणालाही आजारी पाडू शकतात. मग आपण यांच्या बाबतीत काय काय सांगितलं आतापर्यंत, कुक्ड फूड खराब करणारे जे बॅक्टेरिया आहेत त्यांना काय म्हणतो आपण, क्लोस्ट्रीडियम. इथं आपण एक वर्ड ऍड करायला पाहिजे, कुक्ड. शिजवलेलं अन्न खराब करतात नाही का. मग जर हे शिजवलेलं अन्न खराब करणारा बॅक्टेरिया आहे तर तो काय करतो, काही बॅक्टेरिया सॉइल मध्ये राहतील, ते हार्मफुल नसतील आपल्यासाठी, पण जरी एखाद्या प्लांटने न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब केलं त्याच्या मार्फत जाऊ शकतील. पण काही जे असतात ते काय करतात, आपल्या बॉडीमध्ये राहणं प्रेफर करतात आणि आपल्याला आजारी पाडतात. मग क्लोस्ट्रीडियम काय काय करतो बरं, सरळ सरळ याला ओळखायचं कसं आपण, मग असं सांगू आपण, दीज बॅक्टेरिया आर रॉड शेप्ड. आता रॉड शेप म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे, कसे असतील, असे दिसतील आपल्याला. रॉड शेप म्हटल्यानंतर असे लांब लचक आणि नंतर साईडला सर्क्युलर कॉर्नर वाले, यांना काय म्हणतो आपण, रॉड लाईक. किंवा आपण काय सांगतोय सरळ सरळ, अँड प्रोड्युसेस बॉटल शेप, अँड प्रोड्युसेस बॉटल शेप. तर बॉटल शेप म्हटल्यानंतर कसं आठवलं पाहिजे आपल्याला, अशा शेपचे काय बनवतील, स्पोर बनवतील ते, बॉटल शेप. मग आपण काय म्हटलं, बॅक्टेरिया रॉड शेप आहे आणि त्याच्यापासून काय बनतात, बॉटल शेप काय बनतात, एंडोस्पोर. आता एंडो म्हणजे काय, एंडो मीन्स इनसाइड, स्पोर म्हणजे काय, त्याची सीड असतील किंवा त्याचे काय म्हणतो आपण, डॉटर सेल. मग हे तुमच्या बॉडीच्या आतमध्ये बनणारे स्पोर असतील. आणि आपण काय सांगतोय, जेव्हा कधी आपण काय सांगतोय, इन द ऍडव्हर्स कंडिशन,
जेव्हा कधी कंडिशन यांच्या मनासारख्या नसतील तेव्हा काय करतील, हे स्पोर बनवतील. आणि एकदा का कंडिशन मनासारख्या झाल्या, एन्व्हायरमेंट फेवरेबल भेटलं, तर हे बॅक्टेरिया काय करतील, स्पोरला जर्मिनेट करतील आणि परत काय करतील, मल्टिप्लाय होत राहतील. तर या पद्धतीने हा क्लोस्ट्रिडियम काय करतो, आपल्या बॉडीमध्ये मल्टिप्लाय होत राहतो. याचा अजून एक कॅरेक्टरिस्टिक फीचर काय सांगतो आपण, का ह्या बॅक्टेरियाला ऑक्सिजन सहन होत नाही. का बरं? दीज बॅक्टेरिया, लास्ट पॉइंट म्हणून आपण, दीज बॅक्टेरिया डू नॉट स्टँड with normal oxygen level because का बरं, हे बॅक्टेरिया कसे असतील आपल्याकडे, अनएरोबिक. बिकॉज these are अनएरोबिक बॅक्टेरिया. आता अनएरोबिक आणि एरोबिक दोन्ही मी सांगितलेले तुम्हाला. ज्यांना ऑक्सिजनची गरज असते ते कोण असतात, एरोबिक. यांना गरज नाही, कसे असतील, अनएरोबिक बॅक्टेरिया. तर या पद्धतीने बघा आपल्याकडे असेल क्लोस्ट्रिडियम जर संपला असेल आपला, तर आपल्याकडे काय राहतं आता, अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर तो कॉलम आपण एकदा झटपट बघू आणि नंतर आपल्याकडे डिसीजेसचा एक टेबल राहतो, तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. याचा स्क्रीनशॉट घ्या. मग आता एका सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे तुम्हाला. सिम्पलचं इंट्रोडक्शन आहे, कॉम्प्लिकेटेड करायचं नाही, स्टोरी सारखं समजून घ्यायचं. जुन्या काळी काय असायचं, माणसाकडे प्रिझर्वेशनचे टेक्निक नव्हत्या. अन्न जास्त काळ टिकवायचं माणसाला माहित नव्हतं. मग माणूस काय करायचा, जे काही अॅनिमल हंट केले मोठमोठे, त्या अॅनिमलचं मीट काय करायचा, प्रिझर्व करण्याचा ट्राय करायचा. पण आपण काय सांगतो ना, का आधीचे लोक बिलीव्ह करायचे, आधीचे सायंटिस्ट ज्यांनी रिसर्च केला ते बिलीव्ह करायचे का कुक्ड मीट असेल किंवा रॉ मीट असेल ते खराब होण्यामागे रिझन कोण असू शकतो, बॅक्टेरियम असतील, बॅसिलस वगैरे, रॉड लाईक ऑर्गॅनिझम. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, एक सायंटिस्ट होते आपल्याकडे, त्यांचं नाव होतं आपल्याकडे व्हॅन अर्मेंजेम. यांनी काय डिस्कव्हर केलं ना, का जे काही आपल्याकडे मीठ खराब करणारे बॅक्टेरिया आहेत, मटन वगैरे मांस खराब करणारे जे बॅक्टेरिया आहेत, ते कोण असले पाहिजे. त्यांनी डायरेक्ट त्याचं नाव सांगितलं. त्यांचं म्हणणं काय होतं, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम. त्यांनी डायरेक्ट त्या बॅक्टेरियाचं नाव शोधलं, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार काय आलं, का हा बॅक्टेरिया काय करतो, मीठ सोबत डायरेक्ट इन्व्हॉल्व असतो आणि मीठ खराब करून त्याच्यापासून काय बनवतो, पॉइझन फूड बनवतो. फूड पॉइझनिंग मध्ये हा बॅक्टेरिया काय असेल, इन्व्हॉल्व असेल. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्मेंजेमने काय सांगितलं, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचा बॅक्टेरिया आहे, तो काय करतो, फूड पॉइझनिंग करण्यामध्ये सगळ्यात मोठा रोल प्ले करतो. त्याच्यानंतर आपण काय सांगतोय बघा, या त्यांच्या डिस्कव्हरीसाठी त्यांना काय मिळालं, एक मेडल मिळालं. त्याचं नाव होतं टायफस मेडल. ही वॉन टायफस मेडल इन 1947 फॉर हिज डिस्कव्हरी. 1947 मध्ये जेव्हा आपली कंट्री फ्रीडम मिळाला आपल्याला, त्याच वेळी यांना काय मिळालं, टायफस मेडल नावाचा एक अवॉर्ड मिळाला त्यांच्या या डिस्कव्हरी बद्दल. आणि नंतर एकदा का बॅक्टेरियम नोन आहे, तुम्ही त्याच्यापासून तुमच्या फूडला प्रोटेक्ट करण्याचे सगळे मेजर यूज करू शकता. आणि अशा पद्धतीने आपण काय सांगतो, आपल्याकडे पूर्ण जो काही टॉपिक होता हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा, आता आपल्याकडे काय आहे पुढं, स्प्रेड अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजचा एक चार्ट येतो. तो चार्ट मला असं वाटतं 10-1 मिनिटाचं लेक्चर मध्ये तो उरकून जाईल आपला. आपण काय सांगतो, सरळ इथपर्यंत आपण जेवढं बघितलं तेवढ्याला आपण कंटिन्यू ठेवू. शेवटच्या लेक्चरमध्ये आपण तो चार्ट डिटेलमध्ये डिस्कस करू. जस्ट बिकॉज तो पुस्तकात दिला आणि वाचून सांगितलं असं नाही करणार आहे आपण. प्रत्येक गोष्ट, छोटे छोटे बारकावे सगळं आपण डिटेलमध्ये बघू. आजचं लेक्चर इथपर्यंतच थांबू आपण. हे पहा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आपल्याला पुढचं लेक्चर अपलोड करण्याची काय देतो, प्रेरणा देतो. इट ऍक्ट ॲज अ इन्स्पिरेशन. दुसरी गोष्ट, व्हिडिओच्या जस्ट खाली लाईकचं बटन आहे, त्याला लाईकला प्रेस करा. आणि मला एक सांगायचंय तुम्हाला, युनिट टेस्टला तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ चॅप्टर आहे सायन्स 1चा. थर्ड चॅप्टर तुम्हाला सेमेस्टरला आहे. तर आपण हा संपल्यानंतर लगेच तुमचा फोर्थ चॅप्टर मेजरमेंट ऑफ मॅटर तो सुरू करतोय. तर त्यासाठी पण तयार राहायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काय मिळतं ना,
एक मोटिवेशन मिळतं का हा मुलांचा रिस्पॉन्स आहे, आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपण पण मुलांसाठी एफर्ट दिले पाहिजे. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. लवकरच भेटू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड लाईक टू द व्हिडिओ. ओके.